नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक बारे. आज आपणास भेटलो आहेत योगासनाबद्दल शॉर्टमध्ये माहिती देण्यासाठी. नक्कीच योगाबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे, पण मी आज अशी माहिती देणार आहे की त्याच्या रिलेटेड आपल्याला चालू असलेल्या बिमाऱ्या ज्या रेग्युलरमध्ये असतात, जसं BP झालं, शुगर झालं, जॉईंट प्रॉब्लेम झालं, यामध्ये पर्टिक्युलर कुठल्या योगासनाची कशी फायदा होतो त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार. व्यायाम हे दोन प्रकारचे असतात. एक असतात रेझिस्टन्स एक्झरसाइजेस, दुसरे असतात स्ट्रेंथनिंग एक्झरसाइजेस. या दोघांमधला फरक जाणून घेणे खूप आवश्यक आहे. स्ट्रेंथनिंग म्हणजे आपण त्याला स्ट्रेंथ करतो किंवा स्ट्रॉंग बनवतो, जसं जिममध्ये बायसेप्स बनवणे, ट्रायसेप्स बनवणे, लेग मसल्स बनवणे, याला स्ट्रेंथनिंग म्हणतात. म्हणजे त्या मसलला आपण स्ट्रॉंग बनवत जातो, त्यांना ताण देऊन स्ट्रॉंग बनवत जातो. दुसरा व्यायामाचा प्रकार असतो रेझिस्टन्स एक्झरसाइजेस. रेझिस्टन्स म्हणजे सिंपल उदाहरण देईल तर मी रबर बँड घ्याल तुम्ही, तर त्याला ओढणे सोडणे हे स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज झालं. पण त्याला पर्टिक्युलर टेन्शनमध्ये ओढून पकडून ठेवणे त्याच पोश्चरमध्ये, त्याला रेझिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतात. बॉडीची कुठली पोश्चरमध्ये घेऊन त्या पोश्चरला मेंटेन करणे किंवा त्याला हळूवार त्याच पोझिशनमध्ये ठेवून ठेवणे, याला रेझिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतात. रेझिस्टन्स एक्झरसाइजचे फायदे म्हणजेच योगा, मॅक्झिमम योगा हा रेझिस्टन्स एक्झरसाइजने इन्क्लूड केला जातो. याचे फायदे म्हणजे रक्तपुरवठा व्यवस्थित वाढणे, मसल्सला व्यवस्थित रक्तपुरवठा होऊन ज्याला आवश्यक ज्या गरजा असतात, ज्या प्रोटीन्स विटॅमिन्स आवश्यक असतात, ज्या त्यांच्या रेग्युलर फंक्शनिंग अपटेकसाठी आवश्यक असतात, त्या व्यवस्थित पुरवणे. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी हे दोन बॉडीचे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असतात, जे बॉडीला कंट्रोल करतात. हृदयाचे ठोके, श्वसन, अनकॉन्शियस माइंडद्वारे ह्या गोष्टी ऑटोमॅटिक कंट्रोल केल्या जातात. BP फ्लक्च्युएशन्स, खासकर सडन BP वाढणे किंवा सडन कमी होणे, हे ऑटोनॉमिक सिस्टीम कन्वर्ट करत असते. तर रेझिस्टन्स एक्झरसाइजेसनी म्हणजेच योगाने आपण यावर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवू शकतो आणि याची स्टॅबिलिटी डेव्हलप करू शकतो. सगळ्यात पहिलं आसन म्हणजे वज्रासन. सगळ्यांना माहितीच असेल. वज्रासनासाठी चटईवर पहिले पाय आणि गुडघे दोघंही जवळ घेणे आणि मग बसणे. बसताना टाचेवर आपला पृष्ठभाग यायला हवा, जेणेकरून टाचेवर आपण बसूया. आपले हात मांड्यांवर ठेवावे आणि शांतपणे बसून राहावे. पाठीचा कणा ताठ असावा, छाती आणि शोल्डर ब्रॉड असावे आणि रिलॅक्स पोझिशनमध्ये आपण वज्रासन बसावे. ही पोझिशन घेतल्यावर शांतता ठेवून नैसर्गिकरित्याने आपल्याला श्वास घेणे आणि अंदर सोडणे, श्वास घेणे आणि अंदर सोडणे हे करायचे आहे. याचे फायदे काय आहेत? तर हा एकटा असा आसन आहे जो आपण जेवल्यानंतर लगेच करू शकतो. 5 ते 10 मिनिट हा सफिशियंट राहणार. याचे फायदे म्हणजे पोटातले जे अवयव आहेत, जे पचनशक्तीसाठी मदत करतात, जसं पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, आतड्या इंटेस्टाईन, यांचा रक्तपुरवठा वाढवून त्यांची काम करण्याची क्षमता आणि पचन क्षमता वाढवण्यात येतं. अजून जे फायदे आहे याचे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ब्लड शुगर लेवल कंट्रोल, साखरेचं नियंत्रण. कारण की स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज हा इन्शुलिन तयार करण्याला महत्त्वाचा ऑर्गन आहे, जो डायबिटीजला कंट्रोल करतो. तर पॅनक्रियाचा ब्लड फ्लो वाढल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल होण्यास खूप मदत होते. सोबत किडनीचं परफ्युजन वाढून किडनीमुळे होणारे आजारांपासून आपल्याला वाचाव करता येतो. सोबत मणक्याचे आजार, फुफ्फुसांचे आजार यांना सुद्धा आपल्याला फायदा होतो. दुसरं आसन आहे अर्ध मत्स्यांगासन. यासाठी पृष्ठभागावर दोन्ही पाय सरळ करून बसा. उजवा पायाचा गुडघा मोडून उजवा पाय डाव्या पायावर मांडीच्या थोड्या खाली ठेवा. त्यानंतर डावा गुडघा मोडावा आणि दोन्ही मोडलेल्या गुडघ्यांवर बसावे. दोन्ही बसलेल्या हाडांवर बसावे आणि इन्हेलर सोबत शरीराची मूव्हमेंट करावी. इन्हेलवर पाठीचा कणा ताठ करा. श्वास सोडताना मान उजवीकडे वळवा. श्वास सोडताना धड उजवीकडे वळवा. उजवी कोपर, डावी कोपर उजवा गुडघ्या बाहेरील बाजूस ठेवा. आधारासाठी उजवा हात कमरेखाली सरळ सपाट ठेवा. उजव्या खांद्यावर पाहण्यासाठी डोळे वळवा आणि शांतपणे खोलवर श्वास घ्या. ही पोझिशन 20 ते 30 सेकंदासाठी धरून ठेवा. असेच दुसऱ्या भागाला रिपीट करा. या आसनाचे फायदे हे
आतड्यांमधले पोटामधले जे अवयव आहेत, जसं लिव्हर झालं, पॅनक्रियास झालं, मूत्रपिंड म्हणजे किडनी, या सगळ्या अवयवांवर याचे फायदे होतात. क्रिया उत्तेजित करणारा, पाठीचा खोलवर ताठपणा सरळ करणारा हा योग मानला जातो. या आसनाचे फायदे जे मी अवयव सांगितले त्यांच्या सोबत पाठीचा कणा याला सरळ करण्यामध्ये आणि त्याची मोबिलिटी मेंटेन करण्यामध्ये मदत करते. तिसरं आसन आहे वक्रासन. यासाठी चटईवर लांब पाय करून बसा. उजवा गुडघा वाकवा. उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या बाहेर जमिनीवर ठेवा. डावा पाय वाकवा आणि उजव्या नितंबाजवळ बाहेर ठेवा. श्वास आत घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा. बसलेल्या हाडांवर उंच बसा. श्वास बाहेर सोडा. श्वास सोडताना ट्रंक म्हणजे धड हे उजवीकडे वळवा. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात पकडण्याचा प्रयत्न करत उजवा हात वळवा. उजवा हात पाठीमागे घ्या. उजव्या खांद्यावर बघा. श्वास धरा आणि धरून ठेवा. स्थिर श्वास घ्या. 20 ते 30 सेकंद ही पोझिशन पकडून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि श्वास घेत राहा. असेच दुसऱ्या बाजूला पण करा. या आसनाचे सुद्धा जवळपास सारखेच फायदे आहेत. पोटामधल्या ॲब्डोमिनल ऑर्गन्स जसं झालं किडनी, स्वादुपिंड, लिव्हर या सगळ्यांचं आणि सोबत इंटेस्टाईन म्हणजे आतड्या यांची पचनशक्ती आणि फंक्शनिंग वाढवल्या जातं. सोबत खांदे आणि छातीचे जे मसल्स आणि बोन आणि जॉईंट्स आहेत यांना सुद्धा फायदा होतो. नंतरचं आसन आहे वीरभद्रासन. ताडासनात उभे राहा. डावा पाय 3 ते 4 फूट मागे घ्या आणि 45 डिग्री बाहेरच्या भागाला वळवा. उजवा पाय सरळ पुढे ठेवा. डाव्या पायाची टाच संरेखित करा. श्वास अंदर घ्या आणि दोन्ही हात वर करा. दोन्ही हातांचे तळवे जोडलेले सुद्धा ठेवू शकता. श्वास हळूवार सोडा आणि उजवा गुडघा 90 अंश पर्यंत वाकवा. गुडघा घोट्याच्या वर ठेवा. डाव्या पायाची बाहेरील टोक चटईमध्ये दाबून नीट घट्ट पकडून ठेवा. तुमचे अंगठे वर करा. छाती वर करा. पाठीचा कणा लांब करा. शक्य तितके चौरस करा आणि ही पोझिशन 20 ते 30 सेकंदापर्यंत धरून ठेवा. 20 ते 30 सेकंद धरून ठेवल्यानंतर श्वास आत घ्या. गुडघ्याची पोझिशन सरळ करा. बाहेर येण्यासाठी दुसऱ्या बाजूला पुनरावृत्ती करा. या आसनाचे फायदे, सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो हृदय आणि रक्तवाहिन्यांवर. हार्ट आणि आर्टरीजची कॅपॅसिटी सहनशक्ती वाढवते आणि रक्तपुरवठा योग्य करण्यासाठी उत्तेजित करते. ओव्हरऑल या आसनाने पूर्ण शरीराला फायदा होतो और शरीराची संतुलन आणि बॅलेन्स आणि मसल स्ट्रेंथ या गोष्टीत वाढवण्यास मदत होते. 5वं आसन मलासन. पाय रुंद ठेवून उभे राहा. पायाची बोटे 45 अंशापर्यंत बाहेर निघाली असावी. प्रार्थना स्थितीमध्ये पायाचे तळवे छातीजवळ आणा. तुमचे तळवे छातीजवळ एकत्र आणा. श्वास घ्या आणि श्वास सोडताना हळूहळू तुमचे गुडघे वाकवा आणि हळूहळू स्क्वॅटमध्ये खाली जा. कोपर हातील गुडघ्यांना हलक्या प्रेशरने दाबा जेणेकरून नितंब रुंद उघडण्यास मदत होणार. पाठीचा कणा लांब आणि छाती मोकळी ठेवा. पाठीचा कणाला वाक येऊ देऊ नका. 20 ते 30 सेकंद ही पोझिशन धरा. खोल श्वास घ्या आणि त्यानंतर हळूहळू वर या. मलासनामुळे कुल्ले आणि सांधेचा कणा उघडतो. या आसनाचे फायदे, या आसनामुळे कुल्ले आणि मांडीचा सांधा उघडतो. पेल्विक फ्लोअर सक्रिय होतो. पचन व मूत्रपिंडाचे कार्य उत्तेजित होते. हे सर्वात नैसर्गिक असलेल्या पिंडांपैकी एक पिंड आहे. हे सर्वात नैसर्गिक मानवी विश्रांती केंद्रापैकी एक केंद्र आहे आणि ते या आसनाने उत्तेजित होते. 6वं आसन सूर्यनमस्कार. पाय एकत्र ठेवून तळवे जवळ घेऊन सरळ उभे राहा. श्वास घ्या आणि हात सरळ हळूवार वर करा आणि पाठीचा कणा ताठ करा. श्वास सोडत हात खाली घेत पायापर्यंत पोचवा. श्वास आत घ्या आणि उजवा पाय मागे घ्या. वरच्या दिशेने पहा
श्वास परत घ्या आणि डावा पाय उजव्या पायाच्या दिशेने वळवा. श्वास सोडा आणि गुडघे, छाती, हनवटी जमिनीवर टेकवा. श्वास आत घ्या आणि तुमची छाती आणि मान कोब्रा पोझिशनमध्ये वर घ्या. श्वास सोडा आणि तुमचे नितंब पर्वतासनमध्ये वाढवा. श्वास घ्या आणि उजवा पाय तुमच्या छातीजवळ आणा. श्वास घेताना डावा पाय समोर आणा. श्वास सोडताना हळुवारपणे पूर्वरहित सगळ्यात सुरुवातीच्या पोझिशनमध्ये या आणि नमस्कार करा. श्वासाच्या हालचालींमध्ये या सूर्यनमस्कार मधले अलग अलग जे स्टेप्स आहेत त्यांचा समन्वय साधा आणि ही पूर्ण प्रक्रिया 4 ते 12 वेळेस रिपीट करा. सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे जो लवचिकता, चयापचय, पूर्ण शरीराचे रक्ताभिसरण या सगळ्या गोष्टींना योग्य बनवतो आणि एकूण चैतन्य सुधारतो, शरीराला उत्तेजना देतो, ऊर्जा वाढवतो, स्नायूंना बळकट करतो आणि मानसिक स्टॅबिलिटी, मनाचा संयम वाढवतो. याचे डायरेक्ट फायदे होतात ब्लड प्रेशरवर, हार्ट रेट कंट्रोल, हृदयाचे ठोके नियंत्रण, लंग्सची कॅपॅसिटी आणि लंग्सची स्ट्रेचेबिलिटी, सोबत सोबत पूर्ण शरीराचे कल्याण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनावर कंट्रोल आणि मनावर शिथिलता. त्यामुळे चिंता, झोप न येणे या सगळ्या गोष्टींना सुद्धा फायदा होण्याचे बऱ्यापैकी चान्सेस